भविष्यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक होणार आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की मी सध्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आहे आणि कालपासून या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टी पक्षाकडून मागवण्यात येत आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सुक उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी प्रत्येकजण आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी देत आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 115 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत आणि 29 प्रभाग आहेत. आपण बघू शकता की या ठिकाणी आतापासूनच भाजपा कार्यालयात उत्सुक उमेदवारांची गर्दी झालेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही उत्सुक उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. बघू शकता मोठ्या प्रमाणात महिला आहेत, पुरुष आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. भाऊ, उमेदवारी अर्ज मागायला आलात, कोणत्या प्रभागातून उभं राहायचंय? माझा प्रभाग क्रमांक 4 आहे आणि त्या प्रभागासाठी मी इच्छुक आहे. ते फॉर्म घ्यायला आलो होतो आज भारतीय जनता पार्टीचा. मोठा उत्साह फॉर्म घेण्यासाठी दिसतोय. भाजपमध्ये भरपूर उत्सुक लोक आहेत. किती अर्ज आलेत आतापर्यंत? जवळपास मी आता आतमध्ये गेलो नाही, मी जवळपास अर्धा तासापासून उभा आहे लाईनमध्ये. तर मी आता फॉर्म घ्यायला जातोय आणि असं अंदाजित 400-500 फॉर्म आतापर्यंत आलेत आणि उद्याची शेवटची तारीख आहे. तर त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की भारतीय जनता पार्टीकडून तिकीट भेटलं पाहिजे. आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये 20 ते 22 वर्षापासून काम करतो आणि आमची प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की इलेक्शन लढावं आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीनं इच्छुक उमेदवारांसाठी फॉर्म उपलब्ध करून दिलेत आणि त्याच्यासाठी फीस कोणती नाही आहे. तर प्रत्येक कार्यकर्ता इथं उत्साहानं येतो आणि फॉर्म भरण्यासाठी लाईनमध्ये आपण बघत आहात की सकाळपासून ही लाईन चालू आहे. मोठा उत्साह आहे. भाऊ, कोणत्या प्रभागातून उभं राहायचंय? सर 22 नंबरमधून उभे राहत मी, पुंडलिक नगर. आणि कार्यकर्त्यामध्ये खूप उत्साह आहे, आनंद आहे आणि आता होऊ घातलेल्या निवडणुका याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी निश्चितपणे विजय होईल, आम्ही आत्मविश्वासानं बोलतो. नक्कीच 115 या ठिकाणी नगरसेवक या महापालिकेत निवडून द्यायचे आहेत आणि 29 वार्ड आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी 50% आरक्षण महिलांना असतं आणि या ठिकाणी महिलाही काही या ठिकाणी आलेल्या आहेत, ज्या उमेदवारी अर्ज या ठिकाणी आपल्या पक्षाकडे त्या मागणी करणार आहेत. ताई, मला उमेदवारी अर्ज मागायला आलात, कुठल्या प्रभागातून उभे राहणार आहात? प्रभाग क्रमांक 10 मधून मी उमेदवारी अर्जासाठी आलेले आहे. इच्छुक उमेदवार म्हणून आहे मी तिथे. म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीने इच्छुक उमेदवारांसाठी विभागीय कार्यालयामध्ये फॉर्मची उपलब्धता केलेली आहे. म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत. नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये फॉर्म भरण्यासाठीच एवढा मोठा उत्साह आहे. अजून निवडणुका तर बाकी आहेत. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सुरजे, टीव्ही मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.